श्रीराम जय राम जय जय राम। श्रद्धा ही मोठी शक्ती आहे। फार चिकित्सा करत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे। दुकानात गिराईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की हे गिराईक काही विकत घेणार नाही असे दुकानदार समजतो। परमार्थातही अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे। रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला। भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले। त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या। देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूप दर्शनामुळे नाहीसा झाला। मायेचे मूळ लक्षण म्हणजे मी करता आहे असे वाटणे। अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल असे आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहत नाही। देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही। अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात। सर्व काही देवाला अर्पण केले ही आपली आठवण काही जात नाही। दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो, परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो। आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही, त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे। आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच। मी कसा जगलो याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही, म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी। ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली। सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे। तो आनंदमय आहे। आपण त्याचे अंश आहोत। मग आपण दुःखी का? याचे उत्तर असे की देव आहे असे खऱ्या अर्थाने आपण वागत नाही। तिथे भगवंत आहे, तिथे आपण त्याला पाहत नाही। श्रद्धेने साधन करीत नाही। श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही। श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे। श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते। विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते। विद्वानांची मते आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैन पडत नाही। आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे। आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपले काम होईल। नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा। हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा। भगवंत कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे। श्रीराम जय राम जय जय राम। रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग। मंगलाचरण। राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच विद्यामधली राजा आणि रहस्यामधले सर्वोच्च रहस्य। अध्यायाचा सारांश। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, मी तुला जे सांगतोय ते जगातील सर्वात पवित्र, सर्वात गोड आणि सर्वात सोपं ज्ञान आहे। राजविद्या म्हणजे ईश्वर भक्तीचं सर्वोच्च ज्ञान। राजगुह्य म्हणजे भक्तीचं रहस्य जे फक्त श्रद्धेने जाणवलं जातं। या अध्यायात श्रीकृष्ण स्वतःच स्वरूप स्पष्ट सांगतात।
मी सर्वांचा पिता, माता, आधार, ध्येय, संरक्षक आणि अंतिम सत्य आहे. माऊली म्हणतात, जगातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराने व्यापली आहे, पण तो तरीही त्या सर्वांच्या पलीकडे आहे. तत्वज्ञान. भक्ती ही कोणती जड प्रक्रिया नाही, ती सर्वात सोपी, सहज आणि प्रेमाची आहे. श्रीकृष्ण म्हणतात, पटवून बोल, प्रेमाने आठव, अर्पण कर, मी तुझं सर्व स्वीकारतो. या अध्यायात प्रसिद्ध श्लोक येतो, पत्र पुष्प फलतोय यो मे भक्ता प्रयश्चती. म्हणजेच जो मला एक पान, एक फूल, एक फळ किंवा थोडंसं पाणी अर्पण करतो, त्याचं मी मनापासून स्वीकार करतो. या अध्यायाची एक खास ओळ, मी सर्वत्र आहे, पण भक्ताच्या प्रेमाने मी त्याच्या हृदयात राहतो. माऊलींचा सारांश. भक्तीने ईश्वर हृदयात उतरतो. कथा. एकदा एका गरीब भक्तिनीने श्रीकृष्णाला केवळ तुळशीपत्र अर्पण केलं. काही जणांनी तिची टवाळी केली. भगवंताला हे काय देणार? पण श्रीकृष्ण हसून म्हणाले, तिचं तुळशीपत्र नव्हे, तिचं प्रेम आणि श्रद्धा मी स्वीकारतो. भगवंताला दानाचे मूल्य नाही, भक्तीचं मोल आहे. माऊली सांगतात, भक्तीमध्ये देवाला सोने चांदी नको, फक्त प्रेमाचा सुगंध हवा. आजच्या जीवनातील शिकवण. राजविद्या राजगुह्य सांगतो, भक्ती ही सर्वात सोपी आहे, ती कोणासाठीही खुली आहे. गरीब श्रीमंत, पापी पुण्यवान, ज्ञानी अज्ञानी, पुरुष स्त्री, कारण भक्तीचा आधार आहे ईश्वरावरचा निरागस विश्वास. आपण दैनंदिन जीवनात भक्ती कशी आणू? सकाळी देवाचं स्मरण, साधं नामस्मरण, ज्ञानोबा तुकाराम. जे मिळालं ते आनंदाने स्वीकारणं, इतरांशी प्रेमाने वागणं, कर्म ईश्वरार्पण बुद्धी न करणं, हीच खरी राजविद्या, जीवन बदलणारी ज्ञानविद्या. निष्कर्ष. श्रीकृष्ण सांगतात, भक्ती करणारा माझा आणि मी त्याचा. माऊली म्हणतात, देवाला भक्तीने वश करता येतं. भक्ती सर्वात गोड, सर्वात मोठी, सर्वात खोल विद्या आहे. आजचा सार. प्रेमाच्या मार्गाने चला, परमेश्वर स्वतः तुमच्याकडे येतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ. अध्याय 10. विभूती योग. मंगलाचरण. आपण येतो ते अध्यायाकडे, जिथे श्रीकृष्ण स्वतः सांगतात, मी कुठे आहे आणि कसा आहे. जगातील प्रत्येक तेज, सामर्थ्य, सौंदर्य आणि चमत्कार हे माझेच रूप आहेत. हाच आहे विभूती योग. अध्यायाचा सारांश. अर्जुन नम्रपणे म्हणतो, हे कृष्णा, तुमच्या दैवी शक्ती, तुमची विभूती याविषयी मला नीट सांगावं अशी इच्छा आहे. श्रीकृष्ण उत्तर देतात, अर्जुना, माझ्या विभूती अनंत आहेत, पण मी तुला काही मुख्य सांगतो. यानंतर येते गीतेतील सर्वात दिव्य वाणी. परमात्मा स्वतः सांगतो की सूर्याचा प्रकाश माझा तेज, चंद्राची शीतलता माझी कृपा, अग्नी माझी ऊर्जा, हिमालय माझा स्थैर्य स्वभाव, समुद्र माझी खोली, सिंह माझा शौर्य स्वरूप, समवेद माझं संगीत, क्षमा माझा सुगंध, ज्ञान माझी विभूती. माऊली म्हणतात, जगातील प्रत्येक उत्तम, अद्वितीय, सुंदर, शक्तिमान गोष्टीत भगवंताचं रूप झलक म्हणून प्रकट होतं. तत्वज्ञान. या अध्यायाचं मुख्य तत्व, ईश्वर दूर नाही, तो विश्वात सर्वत्र प्रकट आहे. कुठलंही तेज, कुठलंही सौंदर्य, कुठलीही शांती, कुठलाही विलक्षण गुण, ते सर्व परमेश्वराचे रूप आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतो. मी स्मरण, ज्ञान, विस्मरण सर्वाचा कारण आहे.
म्हणजेच ईश्वर आपल्यापासून बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. कथा. एकदा एक शिष्य गुरूंना विचारतो, गुरुदेव, देव दिसत नाही, मग तो कुठे आहे? गुरु त्याला म्हणाले, बाळा, सूर्यातील प्रकाश पहा, त्या प्रकाशाची ऊब ईश्वर, चंद्राचं शांत तेज ईश्वर, आईच्या मायेतील प्रेम ईश्वर, नदीच्या पाण्यातील ऊर्जा ईश्वर, ज्ञान मिळाल्यावर मनात येणारी प्रकाशाची भावना ईश्वर. शिष्याला कळलं, देव असतो, फक्त आपण पाहत नाही. आजच्या जीवनातील शिकवण. आपण कधी म्हणतो देव दिसत नाही, पण विभूती योग सांगतो, दिसतं ते सर्व देवाचं आहे. यातून आजच्या जीवनाला मिळणाऱ्या शिकवणी. कुणाला चांगला गुण दिसला तर त्यात ईश्वर पहा. निसर्गातली ऊर्जा, सूर्य, वारा, पाऊस ही दैवी शक्ती. मनातील सद्गुण, करुणा, सत्य, प्रेम हे परमात्म्याचे रूप. राग, मत्सर, स्वार्थ जिथे कमी होतात तिथे ईश्वर जवळ येतो. हा अध्याय आपल्याला सांगतो, जगातील प्रत्येक अद्भुत गोष्टीची मुळे ईश्वरात आहेत. निष्कर्ष. माऊली म्हणतात, ज्यात तेज आहे तिथे चांगुलपणा आहे, जिथे सौंदर्य आहे तिथे परमेश्वर आपोआप दिसतो. आजचा मुख्य संदेश. ईश्वराला शोधू नका, त्याला ओळखा. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक घटनेत, प्रत्येक चांगुलपणात तोच प्रकट झाला आहे. राम कृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.